नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फार्मर लाईफ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की आपण बेडवरती खत टाकल्यावरती ते जे खत आहे तर ते आपण बेडमध्ये कशा प्रकारे मिक्स करायचे आहे। तर मित्रांनो, याच्याविषयी आज आपण संपूर्ण माहिती जी आहे तर आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरती सुद्धा प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे जे अपडेट आहेत, जे नोटिफिकेशन आहेत तर ते तुमच्यापर्यंत मिळत राहतील। तर मित्रांनो, आपण ज्यावेळेस बेड किंवा सरी आपण म्हणतो तर पाळत असतो, तर मित्रांनो त्याच्यावरती आपल्याला भाजीपाल्याची पिकं घ्यावी लागतात किंवा त्याचबरोबर काकडी किंवा इतर टरबूज वगैरे हे आपण पिके त्या बेडवरती आपण घेत असतो। तर मित्रांनो, उन्हाळ्या दिवसाला आपण त्याच्यावरती आपल्याला मल्चिंग हातरावी लागते। तर मित्रांनो, त्याच्यासाठी आपल्याला जे खत आहे तर ते आपल्याला बेडवरती मिक्स करावे लागते। तर त्याच्यासाठी आपण काय प्रोसेस करतो की बेड पाडतो, त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती खत टाकतो आणि खत टाकल्यावरती आपण त्याला पुन्हा रोटर मारून म्हणजे ते जे खत आहे तर ते आपण सरीमध्ये पूर्णपणे मिक्स करतो आणि नंतर पुन्हा आपण बेड काढतो। म्हणजे याच्यामध्ये मित्रांनो 4 वेळा बेड पाडण्यासाठी आपल्याला ही जी संपूर्ण जी प्रोसेस आहे ते करण्यासाठी आपल्याला 4 वेळा ट्रॅक्टर आपल्या रानामध्ये फिरवावा लागतो। तर मित्रांनो, याच्यासाठी आपण एक जुगाड तयार केलेले आहे। तर आपण रोटरच्या तुलनेत जशा प्रकारे मिक्स करतो त्याच्या तुलनेत मिक्स होत नाही, परंतु त्याच्यापेक्षा भारीच आहे, आपण पाहू शकता। तर मित्रांनो, चला तर हे जुगाड आपण कसे तयार केलेले आहे तर ते पाहूयात। तर मित्रांनो, आपण पाहू शकता की हा आपला 6 फूट लांबीचा हा सरी काढण्याचे यंत्र म्हणजे आपण रेझर म्हणतो। तर 6 फूट लांबीचे यंत्र आहे, त्याला आपण 6 फूट लांबीची मागे पट्टी जोडलेली आहे। आपण पाहू शकता की कशा प्रकारे आपण ही ॲडजस्टमेंट केलेली आहे। तर याचा जो फुल व्हिडिओ आहे तर तो आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अगोदर आपण टाकलेला आहे की कशा प्रकारे आपण ही जी पट्टी आहे तर ती बनवून घेऊ शकता। तर मित्रांनो, आपण पाहू शकता की हा जो बाहेरचा जो पत्रा आहे तर तो आपण पूर्णपणे आतमध्ये घेतलेला आहे। हे जे होल आहेत तर ह्या होलाच्या वरचे जे रेझरचे होल असतील त्याच मापावरती आपण हे जे होल आहेत तर ते पाडलेले आहेत। अशा प्रकारे मित्रांनो आपण हे तयार केलेले आहे। तर मित्रांनो, हे आपण पूर्वी 4 फूट लांबीचे बेड हे आपण याच्यामध्ये पाडून घेतलेले होते। आपण ही ॲडजस्टमेंट पट्टीची पाहू शकतो कशा प्रकारे आपण हे केलेले आहे। तर मित्रांनो, आपण या आत्ता बेडमध्ये या खड्ड्यात जो राहिलेला आहे या बेडचा तर त्याच्यामध्ये आपण खत टाकून घेतलेला आहे। तर तुम्हाला ते दाखवतो कशा प्रकारे आपण याच्यामध्ये खत टाकून घेतलेले आहे। आपण पाहू शकतो की एवढा खड्डा या बेडमध्ये राहिलेला आहे आणि तुम्हाला जर याच्यापेक्षा जास्त खड्डा जर पाडायचा असेल तर पुढे मी जुगाड सांगितलेले आहे, तर ते जुगाड आपण तशा प्रकारे करू शकता। चला तर मी तुम्हाला ते कशा प्रकारे हा जो खड्डा आहे तो अजून खोल करू शकता ते सांगतो। तर मित्रांनो, तुम्हाला आत्ता आपण व्हिडिओमध्ये पाहिलेले गव्हाण जर कमी वाटत असेल तर आपण काय करू शकता की आपला कल्टिवेटरचा जो फण असतो तर कल्टिवेटरचा फण आपण येते त्या मापाचा आपण येथे ॲडजस्ट करू शकता। आणि जशा प्रकारे आपला जो 7 फणी कल्टिवेटर असतो त्याला आपण जे मोठ्या प्रकारचे खाली जे फाळ बसवतो तर ते आपण जर फाळ बसवले तर याच्या ॲडजस्टमेंटनुसार ती जी गव्हाण आहे तर ती गव्हाण आपली याच्यापेक्षा जास्त गव्हाण पडणार आहे। त्याच्यामुळे जवळजवळ तुमचे जे खत आहे ते जास्त प्रमाणात गाडले जाईल। तर मित्रांनो, हे गव्हाण जर तुम्हाला कमी वाटत असेल तर अशा प्रकारे आपण जुगाड इथे करू शकता, कारण की ते 2 नटामध्ये आपण जर तो फन ॲडजस्ट करून तसा वेल्डिंगची तर अँगल वगैरे लावून आपण जर येते तशी सिस्टीम करून घेतली तरी सुद्धा आपली जी गव्हाण आहे तर ती जास्त प्रकारे पडू शकते, जेणेकरून ज्यावेळेस पिकाच्या मुळ्या खोल जातील तर त्यावेळेस सुद्धा त्यांना ते जे खत आहे तर ते शोषून घेण्यास त्या पिकाला मदत होते। तर मित्रांनो, आपण 4 फूट लांबीचे हे बेड आपण काढलेले होते आणि आपण पाहू शकता की हे जे आतील पत्रे जे आहेत तर त्याच्यामुळे आपण पाहू शकता की याला अशा प्रकारे ही गव्हाण राहिलेली आहे। तर मित्रांनो, त्याच्यानंतर आपण काय केले आहे की ही जी पट्टी आहे तर आपली या लेवल बरोबर आहे। त्यासाठी आपण हे जे बाहेरील जे पत्र आहे तर आपण पाहू शकतो की पूर्णपणे आपण हा आतमध्ये घेतला की जेणेकरून याच्या पलीकडे माती पडू नये आणि आपली जी आपण जो बेड सपाट करणार आहे तर त्याच्यानंतर याने पुन्हा सीग लागू नये, कारण की हा जो पत्रा जर बाहेर असता तर ह्या पट्टीने पण ती जी माती आहे तर ती सपाट नसती झाली। त्याच्यामुळे आपण दोन्ही साईडचे जे बाहेरील पत्रे आहेत तर ते आपण आतमध्ये घेतलेले आहेत आणि आतील जो पत्रा आहे तर तो बेडला माती लागण्यासाठी आपण पूर्णपणे आत दाबलेला आहे। पाहू शकता
आणि या पट्टीला ॲडजस्टमेंट करण्यासाठी आपण हे 4 होलसुद्धा आपण इथे पाडलेले आहेत की बेडची जी उंची आहे ती कमी जास्त करण्यासाठी आपण 4 होल इथे पाडलेले आहेत. चला तर कशा प्रकारे हे जे खत आहे तर ते सपाट होत आहे, लेवल होत आहे, ते माती अडवत आहे, तर ते आपण पाहूयात. तर मित्रांनो आपण समोर या बेडच्या जी गव्हाण राहिलेलं आहे आपण पाहू शकतो. हा जो खड्डा राहिलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण खत टाकून घेतलेले आहे आणि या पट्टीच्या साहाय्याने आपण ते जे खत आहे तर ते आपण पाहू शकतो कशा प्रकारे माती ॲड करत आहोत. तर मित्रांनो परत रोटावेचर मारणे आणि परत बेड काढणे हा जो खर्च आहे तो एक्स्ट्राचा खर्च याच्यामुळे वाचतो. फक्त एवढे की त्याच्या तुलनेत हे जे खत आहे ते जास्त खोल प्रमाणात गाडले जात नाही, कारण की ते जे खत आहे तर ते पूर्ण बेडमध्ये मिक्स केले जाते. परंतु याच्याने आपण मध्येच हे जे खत टाकलेले आहे तर हेच फक्त खत या माती ॲड होत आहे. हा एवढा त्याचा फक्त फायदा आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर आपण पाहू शकतो की ही जी गव्हाण जी आहे ती थोडीशी फक्त 3 ते 4 बोटे पडलेले आहे. तुम्हाला जर याच्यापेक्षा जर खोल गव्हाण पाडायचे असेल तर म्हणजे खोल खड्डा पाडायचा असेल तर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्ही मध्ये कल्टिवेटरचा फन वगैरे लावू शकता की जेणेकरून तो जो खड्डा आहे तो जास्त प्रमाणात पडेल आणि नंतरनं अशा या पट्टीच्या साहाय्याने आपण तो जो खड्डा आहे तर तो पूर्णपणे त्याच्यामध्ये खत टाकून आपण माती ॲड करू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे हे आपण जुगाड तयार केलेला आहे. तर मित्रांनो हे जुगाड तुम्हाला कसे वाटले आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा. त्याचबरोबर हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून शेतकरी बांधवापर्यंत ही जी संपूर्ण माहिती आहे, हे जे जुगाड आहे तर त्यांच्यापर्यंत हे जे व्हिडिओ आहे तर ते पोहोचेल. धन्यवाद.